श्रीराम समर्थ. ओखटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्षण आणि अधिकारी प्राणीमात्रासी. तो वाईट असून विकाराधीन, खोटा असून अनोपकारी आणि स्वतःहीन लक्षणी असून इतरांचा अतिशय तिरस्कार करतो. अल्पमती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुणी. तो बुद्धी बेताची असून वाद करणारा, भिकाऱ्यासारखा असून टोचून बोलणारा आणि धूर्त किंवा कपटी असून वाईट शब्दांनी दुसऱ्यास दुःख देणारा असतो. कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर, निष्ठुर, दुरात्मा. तो मनाला बोचेल असे बोलणारा, अंगावर ओरडून बोलणारा, कपटाने बोलणारा, संशयाने बोलणारा, दुःख होईल असे बोलणारा, झोंबेल असे बोलणारा, क्रूर, निर्दय, दृष्ट माणूस असतो. न्यूनवचनी, अति अनित्य वचनी. तो कपटी, वाकड्या बुद्धीचा, आतल्या गाठीचा, क्षुद्र मनाचा, अंगचोर, द्वाड, रागीट, पापद्रव्य असलेला आणि अतिशय टवाळखोर असतो. तापेळ, तामस, अविचार, पापी, अनर्थी, अपस्मार, भूत संबंधी संचार अंगे वसे. तो तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, फेफऱ्या आणि अंगात भूत संबंध त्यांचा संचार होणारा असतो. आत्महत्यारा, स्त्रीहत्यारा, गोहत्यारा, ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी पतित. तो आत्मघातकी, स्त्रीघातकी, गायघातकी, ब्राह्मणघातकी, मातृघातकी, पितृघातकी, महापापी आणि भ्रष्ट असतो. उणे, कुपात्र, कुर्तकी, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, तलकपी, तल्पकी, नारकी, अतिताई, जल्पक. तो सर्व दृष्टीने कमी, अयोग्य, वाईट तर्क करणारा, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, परस्त्रीशी रमणारा, नरकाला जाण्यास योग्य, आतताई आणि बडबड्या असतो. किंत, भांडण, झगडा, कळहो, अधर्म, अनरहाटी, शोकसंग्रहो, चहाड, व्यसनी, विग्रहो, निग्रह करता. तो संशयी, भांडण, झगडा करणारा, कलहप्रिय, अधर्माने वागणारा, जनरहाटी मोडणारा, सदैव शोक करणारा, चहाडकोर, व्यसनी, भेद उत्पन्न करणारा आणि मोठा हट्टी असतो. द्वाडा, पेसी, ओंगळ, चाळक, चुंबक, लच्चाळ, स्वार्थी, अभिळासी, ओढाळ, आद्वत्त, झोडदा, धक्कणा. तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, लोकांना चाळवणारा, कवडी, चुंबक, लोचट, स्वार्थी, हावरा, स्वैर वर्तनाचा, घट्ट मुठीचा म्हणजे परोपकारासी काही न देणारा, शिरझोर आणि दुसऱ्यांचे चांगले न पाहू शकणारा असतो. षटशुंभ, कातरू, लंड, तरमुंड, सिंतरू, बंड, पाषांड, तस्करू, अपहार करता. तो लबाड, मठ्ठ, भित्रा, बेपरवा, लुडबुड्या, लफंगा, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याची वस्तू लांबवणारा असतो. धीर, सैराट, मोकाट, चाट, चावट, वाजट, थोट, उद्धट, लंपट, वटवाल, कुबुद्धी. तो सासी, स्वैर, उशंकुल, चटोर, चावट, गाजा वाजा करणारा, थोतांड रचणारा, उद्धट, विषयासक्त, स्वजातीतून भ्रष्ट झालेला आणि वाईट बुद्धीचा असतो. मारेकरी, वरपेकरी, दरोडेकरी, खाणोरे, मैद, भोंदू, परद्वारे, भुररेकरी, चेटकी. तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, घणाती, घराणा खणती लावून घन शोधणारा, घातकी, भोंदू, परस्त्रीशी रमणारा, भूल देऊन भुरळ पाडणारा आणि चेटूक करणारा असतो. निशंक, निलाजिरा, कळभंड, टोणपा, लौंद, धट, उद्धट, ठस, ठोंबस, खटनट, जगभांड, विकारी. तो निशंक, बेशरम, कळलाव्या, निरुपयो, निरुद्योगी, पुष्ट, धटिंगण, उर्मट, चिवट, अश्रशत्रू म्हणजे अगदी अशिक्षित, खट्याळ, नाटकी, सर्वांशी भांडणारा आणि विकाराधीन असतो. अधीराळिका, अनाचारी, अंधपंगू, खोकरलेकरी, थोटा, बधीर, दमेकरी, तरी ताटा, नसंडी. तो उतावळा, उगीच लाळ घेणारा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकल्याने बेजार झालेला, थोटा, बहिरा, दमेकरी असून देखील अभिमान सोडित नाही. विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन,
शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारी, तो विद्याहीन, वैभवहीन, कुलहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, भाग्यहीन भिकारी, बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन विशारा, कळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन विद्रूप, युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन व शुल्लक असतो. समर्थो येणे, समये नेणे, प्रसंग नेणे, प्रयत्न नेणे, अभ्यास नेणे, आर्जवणेने, मैत्रिणीने, काही जणेने अभागे. त्याला वेळ कळत नाही, प्रसंग कळत नाही, प्रयत्न कळत नाही, अभ्यास कळत नाही, लोकांचे आर्जव करणे कळत नाही, मैत्री कशी करावी ते कळत नाही, सारांश त्याला काहीच कळत नाही, असा तो अभागी असतो. आता ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नरशोधी ओळखावा. असे अनेक प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी असतात. वाईट लक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येचा माणूस श्रोत्याने याप्रमाणे ओळखावा. ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकून त्यागची करणे, अभिमानेतरे भरणे हे वीत नव्हे. असे अनेक प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी असतात. वाईट लक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येचा माणूस श्रोत्याने याप्रमाणे ओळखावा. आतापर्यंत सांगितलेली कुविद्येची लक्षणे ऐकावी व ऐकून ती टिकावी. उगीच अभिमानाने इरेस पडून वाईट लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षणनाम समास तिसरा. समास तिसरा समाप्त. श्रीराम समर्थ. भक्ती निरूपण. माणसाच्या शरीरात व मनात प्रचंड शक्ती गुप्तपणे वास करते, असे नरदेह स्तवनात श्री समर्थाने आपल्याला दाखवून दिले. जगातील मानवी जीवनाकडे बघितले तर एक गोष्ट स्पष्टपणे नजरेत भरते, ती ही की माणसे हीनपणे जगतात, परंतु शक्तीचा वापर करून उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. शक्तीचा वापर केलाच तर कुविद्या लक्षणांमध्ये वर्णन केलेल्या हीन पातळीवरील स्वार्थासाठी ते करतात. माणसाने असे न करावे. चालून आलेली संधी वयानं दवडावी म्हणून संतांचा जीव तळमळतो. या समासात श्री समर्थांची ही तळमळ पहावयास मिळते. जगात जे शाश्वत आहे, कल्याणकारी आहे, उत्तम आहे आणि सर्वांना सुख देणारे आहे, त्याच्या नादी माणसाने लागावे, त्याचा त्यांचा आग्रह असतो. अर्थात भगवंताचा शोध करणे हे माणसाचे सर्वोत्तम ध्येय आहे असे ते मानतात. श्रीराम समर्थ.